खऱ्या अर्थानं गोकुळचा अभिमान आणि स्वाभिमान टिकला पाहिजे या भूमिकेतून आलेले सर्व ठरावधारक गोकुळची रणधुमाळी गेल्या 3-4 महिन्यापासून सुरू झाली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्याचा उल्लेख मला वाटतं रेडेकर मामींचं भाषण व्हिडिओ करून पाठवायला पाहिजे, कारण की खऱ्या अर्थानं त्यांच्या भाषणातून आपल्याला लक्षात असेल की गेल्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने कारभार करण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली. त्या म्हणतात ते खरं आहे. 10 वर्षापूर्वी फक्त 700 ठराव आमच्याकडे होते आणि त्यावेळी सुद्धा 2 माणसं निवडून देण्याचं काम गोकुळच्या दूध उत्पादकांनी त्यावेळी केलं होतं, ज्याचा उल्लेख रणजित पाटलांनी केला की एका विचारानं आम्ही या गोकुळमध्ये या निवडणुकीमध्ये पडलो आणि 10 वर्षापासून हा गोकुळ शेतकऱ्याचा आणि दूध उत्पादकाच्या मालकीचा झाला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी घेतली. मागच्या 10 वर्षापूर्वीची निवडणूक असू दे, त्यावेळी थोडक्यात आम्हाला पराभवाला सामोरा जावं लागलं, ज्याचा उल्लेख माईनी केला. 25-30-40 मतामध्ये पॅनेलला फटका त्या ठिकाणी बसला आणि म्हणून पुढच्या वेळी ज्यावेळी पॅनेल करत होतो त्यावेळी म्हटलं आता नुसतं फज्जापर्यंत पोचायचं असेल तर नुसतं शर्तीत भाग घेऊन उपयोग नाही, आता सगळ्यांना बरोबर घेऊन हा फज्जा गाठायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांना बरोबर घेऊन 21-22 मध्ये आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यश आम्हाला दूध उत्पादकांनी चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला प्रामुख्यानं दिलं आणि 5 वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीचा कारभार करण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली. आम्ही सातत्यानं म्हणत होतो 2 रुपये वाढ देऊ, ती 14 रुपयापर्यंत गेली. गाई 10-12 रुपयापर्यंत गाईच्या दराला वाढ देण्याची भूमिका आम्ही प्रामुख्याने घेतली आणि म्हशीला अनुदान देण्याचा विषय असू दे, पशुखाद्याचे दर स्थिर ठेवण्याचा विषय असू दे, या सगळ्या विषयामध्ये गोकुळला एक चांगल्या पद्धतीनं जो शेतकऱ्यांचा गोकुळ आहे, स्वर्गीय जोयकर साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये असायचं, शेण काढणारी माझी भगिनी, शेण काढणारा माझा शेतकरी हा माझा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि तीच भूमिका मी सुद्धा या ठिकाणी घेतोय. आमचा दूध उत्पादक हा आमचा केंद्रबिंदू या ठिकाणी असला पाहिजे आणि म्हणून 14 रुपये वाढ करण्याची भूमिका आम्ही घेतली. अनेक ठिकाणी 10 लाखाचं संकलन आम्ही 20 लाखापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं. गोकुळ वाढला पाहिजे ही भूमिका घेत असताना दूध उत्पादकाला 4 पैसे मिळाले पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी घेतो. आज विषय नाही, अनेक विषय. उद्या जाहीरनामा निघेल त्यावेळी तुम्हाला जाहीरनाम्यामध्ये आम्ही निश्चितपणे सांगू की आमची सत्ता आल्यानंतर निश्चितपणे कुठल्या पद्धतीनं दूध उत्पादकाला म्हैस, ज्याच्या घरामध्ये म्हैस आहे, ज्याच्या घरामध्ये गाई आहे, त्याला काय आम्ही देणार आहोत हे निश्चितपणे आम्ही जाहीर करू. परंतु एक उदाहरण शेट्टी साहेब मला द्यायचं आहे की कारभारामध्ये चोखपणा आम्ही काय केला. गोकुळचं दूध ज्यावेळी मुंबईला जात होतं त्यावेळी ते पॅकिंग 2 लाख लिटरचं पॅकिंग हे खासगी एका संस्थेमध्ये खासगी एका मालकाकडे जायचं. त्याला आम्ही दर पिशवी मागत 1 रुपये 10 पैसे 1 रुपये 20 पैसे देत होतो, तो दर पुढे 1 रुपये 90 पैसे. सामान्य माणसाला दूध साखरेचा दर, उसाचा दर मिळाला नसता आणि अशा पद्धतीनं एक साखरेचं काम करणारा, एक दुधाचं काम करणारा, हे दोघं जण जर मिळाले तर सर्वसामान्य माणसाला न्याय दिल्याशिवाय एक गप्प बसणार नाही. आणि साहेब, निकालाची चर्चा तुम्ही नेते मंडळी करू नका. या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सगळी जर डोके मोजले, प्रत्येकानं 2-4 जरी केले तरी तुमचा आकडा 3000च्या पुढे 100% जाणार आहे. एवढा आज या ठिकाणी मी सांगतो आणि आपण सर्वांना विनंती करतो की सर्वसामान्य माणसाला न्याय जर मिळायचा असेल तर बंटी साहेबांच्याकडे किंवा या राज्याची जाऊ समविचारी आघाडीकडे सत्ता केली पाहिजे. अशा पद्धतीचा ठाम विश्वास आपण सर्वांनी बाळगूया. समविचारी आघाडीच्या वतीने ठराव दाखल करताय. एका बाजूला आपण किती ठराव दाखल करताय? आम्ही सांगितलं तसं आकडा आम्ही सांगितलं 1851 ठराव आम्ही आमचे समविचारी आघाडी म्हणून जिल्ह्यातल्या या ठिकाणी दाखल होते आणि आम्हाला विश्वास आहे की दूध उत्पादक आमच्या बाजूने या ठिकाणी न्याय देतील.
असा विश्वास वाटतो. नाही, बिनविरोधचा प्रस्ताव अजून तरी कुठला माझ्याकडे आलेला नाही. तो प्रस्ताव आल्याशिवाय त्याच्यावर बोलणं संयुक्तिक या ठिकाणी राहणार नाही. परंतु सहकार टिकला पाहिजे, गोकुळ टिकला पाहिजे, यासाठी ज्या ज्या भूमिका घ्यायला लागतील त्या आम्ही निश्चितपणे घेऊ. नाही, मी आता बोललो की त्याचं बोललो आता. अजून माझ्याकडनं प्रस्ताव तसा काय आलेला नाही. आल्यावर त्याच्यावर चर्चा करता येईल. या सगळ्या सभेच्या दरम्यान गुजरातचा विषय खूप महत्वाचा निघालेला आहे. काय नेमकं भीती वाटते तुम्हाला? राजू शेट्टीने जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो राज्याचा अभ्यास त्यांना, शेतकरी नेते म्हणून त्यांनी या ठिकाणी त्या संदर्भातली भूमिका मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की बाबा उद्याच्या काळात संकट काय आलं तर त्याला वाचवणार कोण आहे गोकुळला, अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. मला वाटतं आज आरोप प्रत्यारोपावर मी जाणार नाही. आज आमची भूमिका एक असेल की दूध उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे पॅनल सक्षम कसं करता येईल हा माझी प्रायोरिटी असेल. कारण की अजून 2 महिने निवडणुकीला आहे. आजच सगळे मुद्दे बोलण्याची आवश्यकता नाही. अमूलच्या संदर्भातला विषय असेल, बाकीचे विषय असतील ते मी व्यवस्थित पुढच्या काळामध्ये लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन. एक महत्वाचा विषय नाही, मी आकडेवारी जी सांगितली तुम्हाला 4800 ठराव या ठिकाणी पात्र झालेले आहेत, ती आकडेवारी मी तुमच्याकडे सांगितली. आता काय झालेलं आहे की ज्याचा उल्लेख आमच्या एका वक्त्याने केला की पिवळे फॉर्म काही ठिकाणी छापले गेले आणि दुबार ठराव आले. काही अवसायनात गेलेल्या संस्थांचे सुद्धा ठराव त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून हा सगळा आकडा ज्यावेळी उद्या संध्याकाळी 1 वाजता ज्यावेळी हे सगळं संपेल, मला वाटतं एआर ऑफिसकडनं अधिकृत आकडा कळेल की नेमका ठराव किती आले, मग त्यातले पात्र लोकांचे किती आहेत, अपात्र लोकांचे किती आहेत, अवसानातले किती आहेत, ही आकडेवारी ते विस्तृतपणे जाहीर करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही, मी मगाशी माझी भूमिका आणली. मला कुणाकडे जाऊन सीट घेण्यासाठी आकडा सांगायचा नाही, मला विजय मिळवायचा आकडा मला सांगायचा. त्यामुळे मी आमच्याकडे जे आले ते सांगितलं. मी 2100 सांगू शकत असतो, 1900 सांगू शकलो असतो, परंतु जे फॅक्ट आहे ती फॅक्ट आम्ही सांगायचा प्रयत्न केले. महत्वाच्या आज घटना घडलेली आहे. सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज आहे तो महायुतीच्या बाजूने बोलले, त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. सकाळपासून आम्ही या गडबडीत आहोत. मी सकाळी अनिल परबांचा मला फोन आला होता की उपसभापतीची निवडणूक लागली, आपण शिवसेनेचा फॉर्म भरतोय. मी नव्हतो तिथं, जयंत आसगावकर नाहीत, भाई जगताप नाहीत, आमचे अभिजित वंजारी फॉर्म भरायला गेले होते. आणि महाविकास आघाडीमुळे आमचं बहुमत नाही आहे विधान परिषदमध्ये, परंतु काल एक प्राथमिक चर्चा आमची गटनेते झाली होती की आपण फॉर्म भरू, सरकारने विनंती केली तर त्याची माघार घेऊ, परंतु किमान फॉर्म भरला पाहिजे लोकशाहीमध्ये. म्हणून आम्ही आज अभ्यंकरांचा फॉर्म भरण्याचा निर्णय सकाळीच आमच्या चर्चेमध्ये झाला. तोपर्यंत फॉर्म भरेपर्यंत दुसरी बातमी आम्हाला कळाली की उलट्या बाजूनं सचिन भाऊ अहिर हे निवडून धनुष्यबाण या चिन्हावर आले होते तांत्रिक दृष्ट्या मागच्या वेळी, परंतु गेले काही 2 वर्ष ते उद्धव साहेबांच्या बरोबर होते. आज तेच उपसभापतीचे उमेदवार झालेल्याची बातमी आम्हाला बघायला मिळाली. शरद पवार एनडीएमध्ये सहभागी व्हावा असं खासदारांचं एक गटाचं म्हणणं आहे. शरद पवारांच्या पक्षाचं काय नेमकं काय नाही, मला नाही वाटत पवार साहेबांच्या गटामध्ये कुठली अडचण येईल असं वाटत नाही. ते एकसंघपणे पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राहतील असं मला वाटतं. जातो सौमिका महाडिक एकीकडे म्हणताय की बिनविरोध झाली म्हणजे सरकार टिकवायसाठी. मी मगाशी त्याच्यावर खुलासा केलेला आहे. प्रस्ताव अजून आलेला नाही. प्रस्ताव आल्यावर त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील. परंतु आमची राजश्री शाहू समविचारी आघाडी आहे. जे येतील त्यांना घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे.